एका केसामुळे कुणाचा जीव जाऊ शकतो का? पण संभाजीनगरमध्ये नेमकं तसंच घडलं. त्या रात्री तिच्यासोबत काय झालं ऐकून तुम्हीही हादराल. छत्रपती संभाजीनगर शहरात एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एका किरकोळ कारणावरून, फक्त भाजीमध्ये केस सापडल्याच्या कारणावरून 25 वर्षीय विवाहितेवर तिच्याच पतीकडून अमानुष मारहाण करण्यात आले. या मारहाणीमुळे ती गंभीर जखमी झाली. इतकंच नाही तर सासरच्या मंडळींकडून सातत्याने होत असलेल्या मानसिक आणि शारीरिक छळामुळे ती पूर्णपणे खचली होती. भावसिंगपुरा भागातील श्रावस्ती कॉलनीमध्ये ही घटना घडली. ईश्वरी अजय बनकर, वय अवघं 25 वर्ष. सततचा छळ, अपमान आणि मारहाण याला कंटाळून तिने अखेर राहत्या घरी आपलं आयुष्य संपवलं. एक छोटंसं कारण, पण परिणाम थेट मृत्यू ठरला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या एकूण 17 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत 7 आरोपींना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अजय बनकर, दिनेश बनकर, दिलीप बनकर, चंद्रमणी बनकर, छाया बनकर, आशिष बनकर आणि गणेश बनकर यांचा समावेश आहे. एका किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद एका तरुणीच्या आयुष्याचा शेवट ठरला. अशा घटनांमुळे समाजात नेमकं काय चाललं आहे हा मोठा प्रश्न उपस्थित होतो. दिनांक 7/4/2026 रोजी पोलीस स्टेशन मध्ये असताना आम्हाला फोन आला की भावसिंगपुरा येथे एका महिलेने आत्महत्या केलेली आहे. त्या अनुषंगाने आम्ही भावसिंगपुरा येथे पोहोचलो असता त्या ठिकाणी एक महिला आम्हाला मिळून आली. तिला आम्ही तात्काळ घाटी दवाखान्यामध्ये येथे पाठवून तिचा उपचार करण्याचा प्रयत्न केला, परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यानंतर ज्या महिलेचे वडील नामे राजू भुजंग हे पोलीस स्टेशनला आले व त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही 17 जणांवर हुंडाबळीसारखे कठोर कलम लावून गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामध्ये फिर्यादीमध्ये त्यांच्या वडिलांनी सांगितलं आहे की वारंवार त्यांना पैशाची मागणी होत होती. त्यांनी लग्नामध्ये पैसे दिले होते, सोने दिले होते, परंतु त्यांना वारंवार घराचे हप्ते भरण्यासाठी मृत महिलेचा पती व त्यांचे नातेवाईक हे वारंवार त्रास देत होते. त्या अनुषंगाने त्यांनी फिर्याद दिलेली आहे आणि त्या दिवशी भांडण व्हायचं कारण हे त्यांनी सांगितलेले आहे फिर्यादीमध्ये की जेवणामध्ये केस पडला होता आणि त्या केस पडल्याच्या कारणावरून त्यांच्या आपापसात भांडण झाले आणि त्यामुळे तिने रागात येऊन तिचं जीवन संपवलं. यामध्ये आतापर्यंत एकूण 17 आरोपी निष्पन्न त्यांनी सांगितलेले आहे फिर्यादीमध्ये. त्यामधले 7 आरोपी अटकेत आहेत. त्यामध्ये एक महिला आहे, 6 पुरुष आहेत आणि मान्य न्यायालयासमोर काल हजर करून त्यांना 10 तारखेपर्यंत 2 दिवसाचं PCR हा न्यायालयाने दिलेला आहे. यापूर्वी जर त्यांचं काही पैशाचं देवाणघेवाण असेल तर काही गुगल पे ऑनलाईनच्या माध्यमातून झालेले असतील, कोणी साक्षीदार असतील त्यांच्या माध्यमातून झालेले असतील, तर ह्याचाही तपास चालू आहे आणि नक्कीच ह्याच्यात जे पुरावे आम्हाला इलेक्ट्रॉनिक पुरावे असतील ते आम्ही घेऊन दोषारोपपत्र विधित मुदतीत दाखल करण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.